नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. प्रतिमाच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात, पण तिथे खूप शांतता असते. मग प्रतिमा अर्जुनला विचारते, अर्जुन, तुला भात वाढू का? अर्जुन म्हणतो, नको. तेव्हा राकेश त्याला टोमणा मारत म्हणतो, लाजू नको, तुझंच घर आहे, घे. पण अर्जुन पुन्हा म्हणतो, नको, माझं होत आलं. तेवढ्यात सुमन विचारते, अर्जुन, सायली, तुम्ही आज इतके शांत का? काही झालंय का? सायली म्हणते, काही नाही. इकडे कल्पना, प्रतापराव आणि सगळे जेवायला बसलेले असतात. प्रतापराव विचारतात, अस्मिता अजून जेवायला नाही आली? कल्पना म्हणते, स्मितला झोपवत असेल म्हणून आली नसेल. तेवढ्यात विमल विचारते, वहिनी, उद्या पुरण करायचं आहे ना, मग डाळ भिजत घालू का? कल्पना म्हणते, कशाला पुरण? विमल म्हणते, तुम्ही विसरलात का? उद्या वटपौर्णिमा आहे. अश्विन लगेच प्रतापरावांना चिडवत म्हणतो, पप्पा, बघा ना, आता तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली की मम्मा तुमच्यासाठी पूजा करायलाच विसरली. प्रतापराव हसत म्हणतात, काय ग कल्पना, तुला जर पुढचे 7 जन्म मी नवरा म्हणून नको असेन तर तसं स्पष्ट सांग. कल्पना लाजत म्हणते, गप्प बसा हो. सायली आपल्या घरी आल्यापासून तीच सगळं बघत होते आणि आठवण करून देत होती, त्यामुळे माझ्या लक्षातच राहिलं नाही. पण मी उद्या पूजा आणि उपवास दोन्ही करणार आहे. तेवढ्यात अश्विन म्हणतो, मम्मा, सायली वहिनीला उद्या उपवास करू देऊ नका. कल्पना म्हणते, हो, नाही करू देणार. विमल विचारते, सायली वहिनींना माहिती आहे ना? कल्पना म्हणते, हो, मी तिला आठवण करून देते. तेवढ्यात सायलीला ती फोन करते. कल्पना म्हणते, तू इथे नाहीस ना, म्हणून आम्हाला चुकल्यासारखं वाटतं. सायली म्हणते, तुम्ही कसा काय फोन केला? कल्पना म्हणते, उद्या वटपौर्णिमा आहे ना म्हणून. सायली म्हणते, हो, माहिती आहे मला. कल्पना तिला समजावते, उद्या ना उपवास करायचा ना पूजा. सायली म्हणते, असं का? मी फक्त उपवास तरी करते. सायली सांगते, प्रतिमा आत्यांनी आधीच मला सगळं सांगितलं आहे. प्रतिमा म्हणते, नको, तू फक्त हात जोडून देवाला प्रार्थना कर की हाच नवरा 7 जन्म मिळू दे, तेवढंच पुरेसं आहे. सायली पुन्हा म्हणते, प्लीज, उपवास तरी करू दे ना. हे ऐकून अर्जुन चिडतो. तो म्हणतो, सायली, तुला प्रेग्नंट असताना सगळे रिस्क घ्यायचेच आहेत का? कधीतरी ऐकत जा ना. असं बोलून तो जेवणावरून उठून जातो. कल्पना विचारते, काय झालं अर्जुनला? सायली म्हणते, काही नाही, मी उपवासाचा हट्ट धरला म्हणून रागावले. कल्पना म्हणते, मी उद्या तिथेच येते, प्रतिमा आणि सुमनसोबत पूजा करायला. सुमन म्हणते, मी सगळी तयारी करून ठेवते. राकेश मनात विचार करतो, अर्जुन आणि सायलीमध्ये भांडण झालंय, पण कशावरून झालं ते शोधायला हवं. प्रतिमा म्हणते, सायलीचं अर्जुनवर एवढं प्रेम आहे की पूजा करता येणार नाही म्हटलं तरी तिचा जीव खालीवर होतो. इकडे वटपौर्णिमेची तयारी सुरू असते. विमल सगळी तयारी करून ठेवते. प्रतापराव म्हणतात, हे काय, वटपौर्णिमेची तयारी आत्तापासूनच? विमल म्हणते, हो ना. कल्पना मात्र नाराज असते. प्रतापराव विचारतात, काय झालं? कल्पना म्हणते, सायली पूजा करू शकणार याला आनंदाचा कारण आहे, आणि अस्मिताही पूजा करू शकणार नाही याचंही वाईट वाटतं. हे सगळं अस्मिता ऐकत असते. प्रतापराव म्हणतात, मी तिच्याशी बोलतो, तिचं मन शांत कसं राहील ते बघतो. कल्पना म्हणते, मला अस्मिताचा पडलेला चेहरा बघवत नाही. त्या सचिनची इतकी लायकीही नाही की त्याच्यासाठी कोणी दुःखी व्हावं. रात्री अर्जुन लॅपटॉपवर काम करत असतो. सायलीचं बोलणं त्याच्या मनात सतत घोळत असतं. सायली रूममध्ये येते. अर्जुन मुद्दाम हेडफोन लावून मोठ्या आवाजात काम करू लागतो. सायली त्याच्या कानातील हेडफोन काढते आणि म्हणते, माझा राग त्या लॅपटॉपवर काढायची काही गरज नाही. ती पुढे म्हणते, मी उद्या उपवासही करणार नाही, वडाची पूजाही करणार नाही, आणि अपघातही तुम्ही सांगितल्याशिवाय घडवून आणणार नाही. असं बोलून ती झोपते. अर्जुन मनात म्हणतो, मी हे आनंदाने करत नाही, पण एक नवरा आणि होणारा बाबा म्हणून मी तुमच्या जीवाशी खेळू शकत नाही, सॉरी. दुसऱ्या दिवशी कल्पना सुंदर तयार होते. प्रतापराव तिचं कौतुक करतात. तेवढ्यात अस्मितासाठी एक पार्सल येतं. त्यात तिच्यासाठी आणि अश्विनसाठी पेस्ट्री असते. सगळे विचारतात, कोणी पाठवलं? इतक्यात अस्मिताला सायलीचा फोन येतो. सायली हसत सांगते, हो, मीच पाठवलंय. आजचा दिवस दुःखात घालवायचा नाही. अशा चुकीच्या जोडीदारांपासून सुटका झाली त्याचं सेलिब्रेशन करायचं. हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. कल्पना म्हणते, सायली, कमाल आहे तुझी. तू स्वतः गरोदर असूनही सगळ्यांचा विचार करतेस. सायली म्हणते, आपण शरीराने वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी मनाने एकच आहोत. इकडे प्रतिमा आणि सुमन पूजेची तयारी करत असतात. सायली त्यांना बघून म्हणते, मलाही वडाची पूजा करता आली असती तर किती बरं झालं असतं. तेवढ्यात कुसुम आणि मुलं येतात. सायली त्यांना पाहून खूप आनंदी होते. कुसुम म्हणते, आम्हाला प्रतिमाताईंनी बोलावलं. तुला पूजा करता येणार नाही म्हणून तुझा मूड चांगला व्हावा म्हणून आलो. तेवढ्यात कल्पनाही येते आणि म्हणते,
हे सगळं सरप्राईज होतं. सायली सगळ्यांचे आभार मानते. अर्जुन म्हणतो, थँक्यू, तुम्ही आलात म्हणून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. मुलं म्हणतात, बाळ आलं की आम्ही त्याच्यासोबत खूप खेळणार. अर्जुन विचारतो, चॉकलेट पिझ्झा कोण कोण खाणार? सगळेच हात वर करतात. एक मुलगा कुसुमच्या कानात हळूच म्हणतो, हा चिडका बिब्बा जरा जास्तच सुधारलाय ना? हे ऐकून सगळे हसतात. सायली म्हणते, असं नाही म्हणायचं त्यांना. अर्जुनही हसत म्हणतो, आज या सगळ्या मुलांना सगळं माफ. कुसुम म्हणते, अर्जुन सर किती बदललेत ना, आधी त्यांना मुलं अजिबात आवडत नव्हती. सायली हसत म्हणते, आता ते बाबा होणार आहेत ना, म्हणून माझी काळजीच त्यांना सगळ्यात महत्त्वाची वाटते. कुसुम म्हणते, तुझी काळजी करण्यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी कोणती? दोघींच्या गप्पा रंगतात. सगळे आनंदात असतात आणि याच आनंदी वातावरणात आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.